नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भाग 2 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये सावलीने आता जगन्नाथची भेट घेऊन जगन्नाथला आता सगळी हकीकत सांगितलेली असते. सावली म्हणते की तिलोत्तमाच्या पुढे कोणीच जात नाही आणि माझं कोणीच ऐकायला तयार नाही. जगन्नाथजी आता काय करायचं? जगन्नाथ आता सावलीचे ते सगळे बोलणे लक्षपूर्वक ऐकताच आता सावलीला म्हणतो, हे बघ, त्यासाठी तिलोत्तमाच्या वरचढ एखादा माणूस पाहिजे की जो त्या माणसाचं तिलोत्तमाने ऐकलं पाहिजे. तेव्हा आता सावली म्हणते की जगन्नाथजी, असा त्या घरामध्ये कुठलाच माणूस नाही आहे. कारण तिलोत्तमा मॅडम ज्या वेळेस बोलू लागतात त्यावेळेस सगळेजण गप्पच असतात. जगन्नाथ म्हणतो की आहे, एक माणूस आहे आणि तो माणूस तुला शोधायला हवा सावली. सावली म्हणते कोणता? तर जगन्नाथ म्हणतो की राजकुमार. सावली म्हणते राजकुमार? जगन्नाथ म्हणतो हो, एकदा तू राजकुमारला विश्वासात घेऊन त्याला सगळी परिस्थिती समजून सांग. एकदा का राजकुमारचा विश्वास तुझ्यावरती बसला, त्याच्या सगळं लक्षात आलं आणि जगन्नाथ म्हणतो की म्हणून तो तुझ्या बाजूने उभा राहिलाच म्हणून समज सावली. जगन्नाथ म्हणतो की एकदा का राजकुमार तुझ्या बाजूने उभा राहिला, मग तिलोत्तमाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सारंगला सुद्धा. अलका सुद्धा आता सावलीला जगन्नाथ एकदम बरोबर बोलत असल्याचे सांगते. सावलीच्या सुद्धा आता ते लक्ष देतं आणि सावली म्हणते की आजच मी राजकुमार सरांसोबत बोलते. आणि आता इकडे राजकुमार गॅरेजवरून घरी येतो आणि घरी येता क्षणी बेडरूममध्ये येताच अमृता म्हणते की आले का? दररोज 8 वाजता तुम्हाला आणि 8 वाजता येण्याचं तुम्ही ठरवलंच आहे का? तुम्ही म्हटले होते की 6 वाजता येणार, माझ्यासाठी तुम्हाला ना वेळच नाही. बरं ते जाऊ द्या, मी तुमच्यासाठी चहा आणते. आणि तेवढ्यात आता अमृता जाऊ लागताच इकडे आता अमृता म्हणते की अरे देवा, ही तर रडायला लागली. तर राजकुमार पुन्हा अमृताकडे बघतो आणि तेवढ्यात आता अमृता त्या बावलीला उचलून राजकुमारच्या हाती देते आणि म्हणते की हिला सांभाळा बरं का. राजकुमारला आता राग येतो आणि राजकुमार पटकन ती बावली गादीवरती ठेवतो. अमृता म्हणते अहो काय करताय, लागलंय ना, तिला लागलं असेल ना. आणि तसाच राजकुमार बाहेर पायरीवरती येऊन एकटाच रडू लागतो. आणि आता राजकुमारला खूप वाईट वाटत असतं. तर तेवढ्यात तिलोत्तमा ते बघून राजकुमार शेजारी येऊन बसते आणि म्हणते की हे असं राजकुमार किती दिवस चालणार आहे? आणि असं खंबीर तुला तर राहावंच लागणार आहे राजकुमार. असं खचून तुला चालणार नसल्याचे आता तिलोत्तमा सांगते. राजकुमार म्हणतो की आता मी तिच्याशी काय बोलू आणि कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जाऊ हे मलाच कळत नाही आहे. तिलोत्तमा म्हणते बरोबर आहे राजकुमार, तुझ्यावरती खरंच खूप मोठं संकटच आलेलं आहे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ राजकुमार, तुला तुझ्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावंच लागेल, कारण ती तुझी जबाबदारी आहे. राजकुमार म्हणतो बरोबर आहे, ती माझी जबाबदारी आहे आणि आता तिला आधाराची गरजही आहे. आणि आता तिलोत्तमा म्हणते की राजकुमार तू रडू नकोस, हे सुद्धा दिवस निघून जातील आणि सगळं काही ठीक होईल. आणि तिलोत्तमा म्हणते राजकुमार तुला माझी शपथ आहे, खचून जायचं नाही. आणि तिलोत्तमा म्हणते की राजकुमार मनात एक सुद्धा चुकीचा विचार आणायचा नाही, कळतंय का तुला? आणि तिलोत्तमा राजकुमारला समजावते. आणि इकडे आता तिलोत्तमा म्हणते की आपल्या सगळ्यांपेक्षा अमृताचं दुःख जास्त आहे राजकुमार. तर राजकुमार म्हणतो बरोबर आहे, मी तिला नाही दुखवत आई. आता इकडे सावली ही किचनमध्ये असते. तर राजकुमार आता किचनमध्ये येऊन सावलीला म्हणतो की सावली, अगं बाळाला थोडंसं दूध पाहिजे होतं, दे ना जरा गरम करून. सावली म्हणते तुम्ही बोलताय का? आता तुम्हीसुद्धा सामील झालाय का? पटतंय का तुम्हाला राजकुमार सर? तेव्हा राजकुमार आता सावलीकडे बघतो आणि राजकुमार म्हणतो माझ्यासमोर जे घडतं ते सत्य आहे की असत्य तेच मला काही कळत नाही. आणि राजकुमार म्हणतो की आता अमृताला समजून सांगण्याची सावली माझ्यात ताकदच उरलेली नाही आहे. आणि सावली म्हणते राजकुमार सर, आपण लवकरात लवकर वहिनींना यातून बाहेर काढूयात आणि आपण त्यांना सत्य सांगूयात. तर राजकुमार म्हणतो आपण त्यासाठी प्रयत्न केले नाहीत का सावली? आणि राजकुमार म्हणतो की तू तिला ओरडून सांगितलं ती बावली आहे, तरी ती तशीच, तिला काहीच फरक पडत नाही आहे. आता सावली म्हणते की आपण एक परीने प्रयत्न केलेत, पण आपण जर सगळेजण एकत्र आलो आणि एकत्र जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं राजकुमार सर. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो तुला जर पटत असेल तर विचार मग तू सगळ्यांना. सावली म्हणते मी विचारील सगळ्यांना, पण त्यासाठी मला तुमची साथ हवी. आणि सावली म्हणते जर तुम्ही होकार दिला तर वहिनीसाठी मी काहीही करायला तयार आहे. तर राजकुमार म्हणतो या क्षणाला मी तुला कोणतीच कमेंट देऊ शकत नाही सावली. राजकुमार म्हणतो सावली तुम्हाला समजून घे, कारण आता माझं डोकं बधीर आहे. सत्सद विवेक बुद्धी माझ्या डोक्यातून निघून गेली आहे सावली. सावली म्हणते मला सगळं मान्य आहे, पण या सगळ्या सिच्युएशनमधून आपल्याला हे करावंच लागेल. आणि इकडे आता तेवढ्यात राजकुमारला भैरवीचा कॉल येतो. राजकुमार आता थोडा बाजूला जात, म्हणजे सावलीपासून थोडा बाजूला जात फोन उचलतो आणि म्हणतो की बोला. भैरवी म्हणते राजकुमार तुला अजूनही विश्वास वाटत नाही आहे का की सावलीचा यामध्ये हात असू शकतो ते?
आणि भैरवी म्हणते की नाही ना तुझा विश्वास, मग मी तुला ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवर तू मला भेटायला ये. भैरवी म्हणते की अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे सावलीचा हात आहे, ह्याचे पुरावे मी तुला देते. आणि लगेच भैरवी आता राजकुमारला तो ॲड्रेस पाठवते, तर राजकुमारच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकते. आता इकडे प्लॅनप्रमाणे भैरवी जयंती एकत्र येतात. तर जयंती म्हणते की माई, तुम्ही ज्या माणसाला पैसे दिले तो माणूस व्यवस्थित काम करील का? भैरवी म्हणते की जयंती, तू फक्त तुझं काम कर. तर तेवढ्यात गाडीवरून बाईकवरून राजकुमार तिथे येतो. भैरवी म्हणते की आला का राजकुमार, ये ये. आणि भैरवी म्हणते की मी तुला मनापासून सांगत होते, तुझं आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे सावली. राजकुमार म्हणतो की भैरवी वजे, तुझ्याकडे जर ठोस पुरावा नसेल तर मी सावलीवर संशय घेणार नाही. भैरवी म्हणते की ठीक आहे, नको माझ्यावर विश्वास ठेवू, पण ज्याने हे सगळं बघितलं तो प्रत्यक्ष साक्षीदार मी तुझ्या पुढे आणते. आणि लगेच आता भैरवी त्या रिक्षावाल्या ड्रायव्हरला बोलावत हाक मारत म्हणते, ओ दादा या. आणि तो रिक्षावाला ड्रायव्हर रिक्षात बसलेला असतो आणि तो आता बाहेर येतो. आणि लगेच राजकुमार त्याला बघतो आणि भैरवीला म्हणतो की हे का, आणि हा तर माझा मित्र आहे, कळलं का? आणि आता तो ड्रायव्हर बोलू लागतो. तो ड्रायव्हर म्हणतो, हे बघा, कोर्ट कचेरी पोलीस याच्या भीतीमुळं मी तुम्हाला काही नाही सांगितलं आणि ती तुमची वहिनी आहे मला माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा आता तो ड्रायव्हर म्हणतो की त्या दिवशी माझ्या मनाला खात होतं की मी खरं सांगू का नको, पण आता मी खरं सांगतो. आणि आता तो ड्रायव्हर म्हणतो त्या दिवशी माझी रिक्षा बंद पडली. राजकुमार म्हणतो मला नको सांगू, ते मीच तुझी रिक्षा रिपेअर केली. आता तो ड्रायव्हर म्हणतो सावली मॅडम दुसरी रिक्षा बघायला रस्त्यामध्ये खाली उतरल्या होत्या आणि त्याच वेळेस दुसरी गाडी येत होती. आणि लगेच आता तो ड्रायव्हर म्हणतो की तुमची बायको ज्यावेळेस गाडी भरधाव वेगाने त्या सावली वहिनीच्या अंगावर येत होती त्यावेळेस तुमची मॅडम तिला ढकलवायला बाजूला गेली आणि त्याच वेळेस त्या सावली वहिनीनेच तुमच्या बायकोला त्या गाडीच्या खाली ढकलून दिलं. आता ते ऐकताच आता सगळ्यात मोठा राजकुमारला धक्का बसतो आणि तो ड्रायव्हर म्हणतो मी डोळ्यांनी बघितलं, खोटं कशाला बोलू. आणि इकडे आता अमृता ही मालिश करणाऱ्या बाईला बोलावते. तर तिलोत्तमा तिथे अमृताला म्हणते की तू आतमध्ये जा अमृता, मी बाईला समजावते. तर तेवढ्यात आता तिलोत्तमा त्या बाईला म्हणते की आम्ही तुम्हाला कळू, तुम्ही या. आणि तेवढ्यात पाठीमागून सावली तिथे येते आणि तिलोत्तमाला म्हणते की हे नाटक अजून असं किती दिवस चालणार आहे. तर आता तिलोत्तमा म्हणते की हे कसं हँडल करायचं ना ते मी बघते, सावली तू यामध्ये पडू नकोस. आणि आता इकडे सावली तिलोत्तमाला म्हणते की जर आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तर लवकरात लवकर आपण अमृता वहिनींना बाहेर काढू. तिलोत्तमा म्हणते तुला खरं सांगू का, आज अमृता जी खोट्या आनंदामध्ये आहे ना, तो खोटा आनंद आज माझ्या सत्यापेक्षा माझ्यासाठी खूप मोठा आहे. कारण तो आनंद तिला जिवंत तरी ठेवतोय. कारण जर तिला सत्य कळालं तर तिच्या बाबतीत काय होईल मी विचारसुद्धा करू शकत नाही, असे तिलोत्तमा बोलते. आणि तिलोत्तमा म्हणते की म्हणून मी तुला साथ देऊ शकत नाही. आणि रागाने तिलोत्तमा आतमध्ये निघून जाते. आणि इकडे भैरवीने राजकुमारला सांगितलेलं असतं की हे बघ सावली आता राजकुमार तुला आपल्याकडे आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करील आणि त्यामुळे सत्यापासून तू लांबच राहशील आणि मग ते सत्य कुणाला कळणार नाही असंच होईल. तर राजकुमारला आता धक्का बसतो आणि खरोखर आता सावली आपल्या बाजूने व्हायला लागली हे सत्य राजकुमारला कळतं. तर आता सावली जगन्नाथने दिलेल्या कान मंत्राचा उपयोग करून अमृताला कशी आता शुद्धीवरती म्हणजे त्या आनंदाच्या खोट्या आनंदाच्या जगातून बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा.